शिवानी साळुंके, आपण पाहताय न्यूज 99। आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं। निवेदन असं होतं की बिहारमधून 1 महिन्यापूर्वी काही मुलं आपल्या मद्राशातील शाळासाठी शिकायला येणार होते आणि ते 30 तारखेला पुण्यात आले। पुण्यातून ते गोवा मिरजची गाडी धरून ते आपल्या सातारला आले। पावणे 8:30 पावणे 9च्या दरम्यान ते लोक आपल्या साताऱ्यात आले ना। मद्राशाच्या त्या शाळेतील मुलांना पकडण्यात आले आपल्या सातारा स्टेशनवरनं। पण ह्या कोणती कारवाई न कर त्यांनी कारवाई काय केली की त्या मुलांना 10 ते 15 लोकांनी 10 ते 15 पोलिसांनी त्या मुलांना खेचून धरून आणि आणलेत आणि त्यांना मारहाण पण केली आणि त्यांच्याबरोबर जे पालक होते त्या पालकांना सुद्धा मारहाण केली। महिला बाल कल्याण अधिकारी काटकर मॅडम यांनी अशा पद्धतीची कायद्याच्या विरोधात कायद्याच्या चौकटीत जाऊन पुन्हा एका व्यक्तीला किंवा पुन्हा एका पदाधिकाऱ्याला खुश करण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे। त्या कागदपत्रांची शहानिशा केली गेली नाही आणि हे सगळं न करता बेकायदेशीररित्या त्यांनी त्या मुलांची कस्टडी घेतली आणि त्या मुलांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर टाकले आणि त्या मुलांना पुढच्या शिक्षणाच्या पासून आणि दुसऱ्या सुखसुविधांपासून वंचित ठेवत आज एक घृणास्पद काम त्या मुलांनी केलेलं आहे। आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आणि त्या मुलांना येत्या 2 दिवसामध्ये रिलीज करण्यासाठी आणि जे काय कोणी कारवाई केली असेल त्यांच्यावरती बेकायदेशीर कारवाई केली असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे। मुस्लिम समाज संपूर्ण रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू, जोपर्यंत आम्हाला तो निर्णय येत नाही, त्या मुलांना सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही, ही या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं। निवेदन असं होतं की बिहारमधून 1 महिन्यापूर्वी काही मुलं आपल्या मद्राशातील शाळासाठी शिकायला येणार होते आणि ते 30 तारखेला पुण्यात आले। पुण्यातून ते गोवा मिरजची गाडी धरून ते आपल्या सातारला आले। पावणे 8:30 पावणे 9च्या दरम्यान ते लोक आपल्या साताऱ्यात आले। 1098 नंबरवरनं कोणीतरी अनोळखी माणसाने एक फोन केला आणि त्या अनोळखी नंबरवरनं या मुलांना मद्राशाच्या त्या शाळेतील मुलांना पकडण्यात आले आपल्या सातारा स्टेशनवरनं। पण ह्या कोणती कारवाई न कर त्यांनी कारवाई काय केली की त्या मुलांना 10 ते 15 लोकांनी 10 ते 15 पोलिसांनी त्या मुलांना खेचून धरून आणि आणलेत आणि त्यांना मारहाण पण केली आणि त्यांच्याबरोबर जे पालक होते त्या पालकांना सुद्धा मारहाण केली। मुलं मद्राशातील शाळेत शिकत असताना आज महिना झालाय त्यांना त्यांचं शिक्षण वंचित झालेलं आहे आणि ही कारवाई बाल विकास सुधारगृहाचे काटकर मॅडम यांनी ही कारवाई केलेली आहे। त्यांना हा निनावी फोन गेलेला आहे। तर ह्यांना कोणी आदेश दिला की निनावी फोन गेलाय? त्यांनी काही कारवाई न करता काही चौकशी न करता त्या मुलांना डांबून ठेवलंय, अक्षरशः डांबून ठेवलंय आणि त्यांचं शिक्षण अजून वंचित आहे। तर आमची ही मागणी आहे की जर आम्ही 12 तारखेला त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे, 20 तारखेला निवेदन दिलेलं आहे, अजून त्यांची चौकशी झाली नाही आणि ह्या 2 दिवसात जर चौकशी झाली नाही तर आम्ही सर्व मुस्लिम बांधव सर्व जे आहे आम्ही 26 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। जे आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार, जे उग्र जे करता येणार आहे ते आम्ही करणार आहोत आणि ही कारवाई करण्यात यावी आणि जास्त करून जे मॅडम आहेत बालविकास सुधारगृहाचे काटकर मॅडम यांच्यावर ही कारवाई आणि चौकशीची त्यांना आदेश देण्यात यावा। त्यांच्याकडे एक समिती नेमण्यात यावी आणि त्या चौकशीची समिती नेमण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। या मुलांना 2 दिवसात सोडण्यात यावी आणि त्यांचं शिक्षणाचं त्यांना ॲडमिशनसाठी त्यांनी मदत करावी।